आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळेच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, पण तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. त्यांच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. पण देशभक्ताची फार गरज आहे दादा. तुमच्या गावात आहेत का नाही कोणी फौजमध्ये? आहेत का? असतील तर त्यांच्या आई वडिला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून एखाद्या वेळेला आपण देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर भारतीय सैनिक येत असेल ना, त्याला सल्यूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. म्हणून या जगामध्ये मी फक्त दोनच पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. फरक काय आहे? विटेवरचा पांडुरंग परमात्मा भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा विठोबा आले संकट स्वतःवर घेतो. त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे दादा हो. नाहीतर माणसं म्हणत असतात, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हाताने हो द्या झेंडावंदन. खऱ्या अर्थाने तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं आज गरजेचं आहे. नाहीतर आताच्या काळात मुली मुलाकरता मरतात, मुली मुलांकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. त्या देशाकरता मरावं दादा, काय दुसऱ्याकरता मरून करायचंय. म्हणून बघा, मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार मंत्री काय करायचं ते करा, पण जेणेकरून आपल्या मुलाला 2 महिने तरी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत टाका, जेणेकरून ती आई वडिलाची सेवा कर, संप्रदाय त्याला कळल. आणि 1-2 महिने तरी आपल्या मुलाला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून आपल्या देशावरची त्याला निष्ठा कळल. इतकंच नाही दादा हो, संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को A फॉर एप्पल नहीं, B फॉर बॉल नहीं और C फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को A फॉर आर्मी, B फॉर बॉर्डर और C फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ओ भारत देश मेरा. सत्य इंसार धर्म का लगता है पग पग मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, भारत देश मेरा. भारत माता की. जगामध्ये फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहे, जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो. म्हणून आपण सगळे शेतकरी हा जेवताना कधी शेतकऱ्याचे उपकार विसरू नका, आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकर सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो, त्या लष्कराला कधी विसरू नका. कारण की जंगल में पेड़ तो बहुत है,
लेकिन चंदन जैसा नहीं। अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं, इज्जतदार नौकरी की है। उन्हें विचार करा रहे, कारण ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारी बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की। असो जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबा यांचा प्रसाद, गोड असं नियोजन